सर्वांना आवडणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी अगदी सणासुदीला आनंदाने आपण ही पुरणपोळी करत असतो। ट्रेडिशनल पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक करा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। पुरणपोळी करण्यासाठी 2 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे आणि 2 वाटी बारीक चिरून गूळ घेतलेले आहे। तर 2 वाटीला 2 वाटी गूळ अशा प्रमाण घेतलेले। त्यानंतर गॅसवर मी अगोदरच पातेलं पाणी टाकून उकळायला ठेवलं होतं। आता ते उकळलं की त्यामध्ये 2 वाटी हरभऱ्याची डाळ टाकून घेतली। आता हे शिजायला, आता त्याच्यावर झाकण ठेवून शिजायला ठेवायचं। आता एक मोठं बाउल घेतलेलं आहे, आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी 3 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता पिठामध्ये कसं कमी जास्त प्रमाण करू शकतात, कोणी 2 वाटी घेतं, कोणी 3 वाटी किंवा जास्त पण घेऊ शकतं। तर मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते सगळं हातानेच मी मिक्स करत आहे, कारण आपल्याला पीठ हातानेच मळावं लागेल। तर आता मी ग्लासात बघा आता पाणी घेतलेले आहे। आता हे ग्लासमध्ये किती आपल्याला पाणी लागेल हे मी तुम्हाला सांगते। आता थोडं थोडं करून असं पीठ मळून घ्यायचं आहे। असं चपातीसारखं नाही मळायचं, थोडंसं असं घट्टच मळायचं आहे आपल्याला। आता छानपैकी पीठ मळून घ्यायचे। आता पुरणपोळी म्हटलं ना की खूप असं अवघड काही नसतं, अगदी आपण हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेले आहे। आता हे थोडंसं तेल टाकून परत पीठ असं घोळून घ्यायचं आणि त्याला पिठाला तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि आता ते पूर्ण आता अर्धा तास किंवा डाळ शिजेपर्यंत झाकून ठेवायचं। आता पाणी बघा 1 ग्लास आणि एवढं लागलं, म्हणजे जवळजवळ 1 ग्लास आणि पाऊण ग्लास असं पाणी लागलेलं आहे। आता डाळ बघा आता शिजत आलेली आहे, थोडीशी अजून कच्ची आहे थोडीशी। तर अजून गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण लावून ठेवलेले। आता 10 मिनटं तरी आपण परत डाळ शिजून घेत आहे। आता डाळ 10 मिनिटांनी बघायची तर अगदी मस्त मऊ डाळ शिजलेली आहे। एक अगदी सहज अशी हाताला स्मॅच होती, म्हणजे अगदी चांगली शिजलेली आहे। कारण पुरणाच्या पोळीला डाळ पूर्ण शिजून द्यायची असती, तरच पुरण चांगलं होतं। त्यानंतर चाळण घेतलेले खाली भांडं ठेवून, तर हे पाणी सगळं आपण नितळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये। आणि तेच पातेलं आपण काय करायचं, हे बघा आता एवढं पाणी काढलेलं आहे। आता तेच पातेलं आपण गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये डाळ टाकून द्यायची आणि गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि आपण बारीक केलेला गूळ आहे की नाही त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि ते उलताण्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता गुळामध्ये आपल्याला डाळ शिजून परत घ्यायची आहे, म्हणजे गुळाचा चांगला असा पाक तयार होतो आणि डाळ पण अगदी छानपैकी बघा पाणी पण सुटत चाललेलं आहे गुळाचं। आता डाळ चांगली गुळामध्ये चांगली एकजीव होती। आता त्याच्यावर ना 3-4 मिनटं झाकण लावून ठेवायचं। आता 3-4 मिनटं झाले की हे बघा कसं मस्त असं त्याचं मिश्रण झालेलं आहे, गुळामध्ये अगदी डाळ मिक्स होऊन शिजून निघालेले आहे। आता त्यामध्ये काय करायचं, पाव चमचा विलायची पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडर टाकून घ्यायची। आता सुंठ पावडर आणि विलायचीमुळं पुरणाला छानपैकी असं फ्लेवर येतो। त्यानंतर 1 चमचा साजूक तूप टाकलेले आहे आणि तुपामुळं सुद्धाच आपल्या पुरणाला अगदी चिकनाई येते आणि शायनिंग पण येतं, त्यामुळं पुरण अगदी मऊ लुसलुशीत होतं। आता तूप जसं डाळीला पाहिजे त्याप्रमाणे आपण टाकायचं। त्यानंतर 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने अगदी मस्त आपली डाळ शिजलेली आहे। आता त्यानंतर गरम असतानाच पुरण वाटून घ्यायचं। त्यासाठी मी पाटा घेतलेला आहे, दगडी पाटा आहे, त्यावर थोडंसं पुरणाची डाळ टाकलेली आहे। आता
त्यामध्ये असं वाटून घ्यायचं. आता पुरणाचं यंत्रही असू शकतं, पुरणाची चाळण पण असो, त्याने पण इझी असं पुरण वाटलं जातं आणि पुरण पण छान होतं. पण मी पाट्याचा वापर केला आहे आपल्याला ट्रेडिशनल पद्धतीने पुरणपोळी करायची म्हणून. आता ही डाळ वाटताना बघा अगदी इझी वाटली जाते, म्हणजे कुठेही त्याला ताण पडत नाही. म्हणजे आपलं डाळ अगदी मस्त अशी शिजली गेलेली आहे. आता हे बघा अशा पद्धतीने डाळ वाटून घ्यायची आहे. आता पाट्यावरचं वाटलेली पुरण असतं ना, त्याच्या पोळ्या इतक्या सुंदर होतात ना आणि चवीला पण अशा भन्नाट लागतात. हे बघा अशा तुम्ही पण असा जर पाटा असेल तर एकदा करून बघा, मस्त अशी पुरणाची पोळी तयार होते. आता थोडंसं वाटलं जाड तर पुन्हा आपण एकदा वाटून घ्यायचं. हे बघा मस्त अशी आपली डाळ वाटली गेलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आता एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे. बघा किती मऊ असं पुरण आपलं वाटलं गेलेलं आहे. काही अवघड नाही हो, ते फक्त आपण थोडा वेळ लागतो पण आपल्या पुरणपोळ्या मस्त होतात. हे बघा अशा पद्धतीने आपण आता सगळ्याच आता डाळीचे पुरण वाटून घेते आणि पूर्ण पुरण वाटलं की एका बाउलमध्ये ठेवायचं. त्यानंतर मग आपण मळून ठेवलेलं रेस्ट करायला ठेवलेलं पीठ घ्यायचं. मी आता ते घेऊन पोळपाटावर चांगलं स्मॅच करते आणि ते खूप मऊ झालेले आहे. आता पूर्वी कसं पाट्यावर असं टेचून मऊ करायचं, पण याला तेवढी आवश्यकता नाही. खूप 1 तास झालं मी रेस्ट करायला ठेवलं होतं, त्यामुळं अगदी मऊ झालेले. त्यानंतर आता त्या पिठाचे एक छोटा गोळा घ्यायचा. आता तो गोळा छानपैकी असा गोल करून थोडंसं पीठ लावून सेंटरला असं अंगठ्याने दाबून आणि चारही बाजूनी त्याला असं गोल फिरून एक अर्धी वाटी तयार करून त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पुरण भरायचं. आणि अंगठ्याने छानपैकी प्रेस करायचं आणि साईडनी ते राऊंड फिरवत गोल गोल फिरवत त्याचं पूर्ण तोंड बंद करून टाकायचं. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण तोंड बंद केले आणि ते प्रेस करून थोडंसं पीठ टाकून थोडंसं हातानेच त्याला राऊंड करत फिरवायचं. म्हणजे थोडंसं आकार थोडा मोठा करायचा, चपटा होतो. हे बघा अशा पद्धतीने आणि मग लाटण्याने हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आता ही पोळी लाटताना असं प्रेस चपातीसारखं करायचं नाही, अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आणि त्याच्या पहिल्यांदा कडा आणि थोडंसं मध्ये असं करत करत आपण ही पोळी चांगली पातळ अशी लाटून घ्यायची. हे बघा साईडनी फक्त मी कडा लाटत आहे आणि त्याला प्रेस पण करत नाही. हे बघा अशा पद्धतीने मस्त अशी मोठी आणि कुठेही फुटलेली नाही. म्हणजे आपलं पुरण पण इतकं छान झालं आहे आणि पीठ पण इतकं मऊसूत झालेलं आहे की आपलं पोळी अगदी मस्त अशी लाटली जात आहे, कुठेही चिकटत नाही आहे. हे का नुसतं कडा लाटायच्या आपण. आणि पुरण पण चांगलंच पोळीकडे सगळ्या बाजूनी पसरलेलं आहे. हे बघा असं मस्त असं आपली पोळी तयार झालेली. आता ती उचल्या गॅसवर मी तवा अगोदरच ठेवलेला आहे, निर्लेपचा तवा ठेवलेला आहे. त्याच्यावर पोळी टाकून घेतली. आता एका साईडनी छानपैकी अशी
भाजून घ्यायची. गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा, हाय फ्लेमवर ठेवायचाच नाही. आणि तेल लावून घ्यायचं. एका साईडने दुसऱ्या साईडने तर उलटून ते तेल लावून घ्यायचं पहिल्यांदा. हे बघा, आणि बघा कशी टम्म अशी फुगली पोळी. आणि मग उलटून दोन्ही साईडला अगदी चांगलं भरपूर तेल लावायचं किंवा तूप पण लावायचं, पण तेल लावल्यावर अजून छान वाटतं. हे बघा, आता मस्त अशी पोळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने दुसरी पण पोळी तयार करत आहे. त्याला भरपूर तेल लावायचं. अगदी टम्म फुगलेली आहे. मस्त अशी मऊ लुसलुशीत पोळी तयार झालेली आहे. आता अशाच पद्धतीने सर्व पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. अगदी ट्रेडिशनल पद्धतीने. तुम्ही पण अशाच पद्धतीने ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. ही पोळ्या दूध गुळवणी कशा बरोबरही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करा. धन्यवाद.